मंडळी, प्रेमाची थंड झुळूक सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते, पण हीच थंड झुळूक लग्नाच्या ऐन मांडवात काय वादळ निर्माण करते हे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. काय चला बाबा आशीर्वाद द्या. बाबा 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 का रडताय बाबा? मला कंसात लिहिलंय. बाबा रडू नका बाबा. हे बघितलंस का ग माझ्या बाळाचं बनेचं चिरंजीव बने खांडेकर आज बोहल्यावर चढणार. बापाला अजून आयुष्यात काय हवं असतं ग ईशा? कसं सोन्यासारखं दिसतंय माझं लेकरू. हो ना. कोणाची दृष्ट नको लागायला. थांब टीट लावते. आई काय करतेस? एक तर सगळं उलट केलंस. पहिलं असं होतं नंतर असं होतं. फुंकर मारा. फुंकर मारा काय फुंकर मारा? हे नेहमीच आहे तुझं. हे इथे असं लावायचं, असं नाही करत. चुकून झालं. येत नाही ते करता कशाला का? ऐका आई फिरवतंय. शांत राहा ना. 1000 वेळा सांगितलंय करू नको करू नको. आपलं उगाच काय नाही करत, का बाबा? ऐका अहो आई बाबा जरा शांत राहा ना. तुम्ही का म्हणताय? का कंसात लिहिलंय? दरवेळची नाटकं झाली तुझी. ऐका आई बोलू बाबा नका उगाचच मला. आई बाबा नीट ऐका. तुम्ही काम करा. तुम्ही बाहेर जा. सगळे वाट बघताय. तुम्ही ते नका थांबू. काय माझ्याच आयुष्याला पुजले. मला नाही बोलायचं तुझ्यावर. लग्नाच्या वेळी विचार करायचा होता मग. लिहिलंय आई बाबा भांडत भांडत बाहेर जातात. चल मग चला ना बोला. हे भाई दत्तू. हा अरे परफ्यूमची बॉटल कुठे? कोण आणतंय यार? अरे विराजला बोललो तो आणायला. आणेल तो आणेल. बघ ना यार लवकर वेळ नाहीये. आणेल ना भाई. भाई हा लग्न बिग्न ठीक आहे. रात्रीची तयारी झाली काय? अरे येणार काय रे दत्तू तू? काय पण काय तू तर नको असं वागू यार. लग्न आहे यार बस काय. तुला माहिती आहे ना मी लाजतो यार. तर थांब ना. आम ते लाजायचं काय भाई? मंगल मंगल तू आलीस मंगल? तुझं लग्न आहे आणि मी नाही येणार बनू. बापरे. मी आलो. बाहेर थांबतो मी. हा काय बाहेर थांबतो मी. मला बोलवतात कोण? कशाला? कोण बोलवते तुला? अरे डांगे बोलवतात वाटतं. कशाला डांगे बोलवतात? ना ते गोस्वामी सरांना अंडी द्यायची आहेत. बाहेर जातो ना यार. दत्तू नको यार. जाऊन येतो बाहेर जातो. दत्तू मित्रा तू रूमच्या नाही स्किटच्या बाहेर चाललेस. अरे तुम्ही बोलत बसा ना. अरे तू असं गप्पा मारा नाही तर नका मारू. राहू दे. सोडून जाऊ नको ना नाही, दत्तू यार. अरे दत्तू. जातो मी. तू लग्नाला येशील असं वाटलं नव्हतं मला. असं कसं वाटलं नाही तुला? तू माझ्या लग्नात इतकं काम केलंयस, इतकं केलंस माझ्यासाठी. मी तुझ्या लग्नाला येणार नाही असं होणार आहे का? छान दिसतोयस. थँक्यू. छान आहे ताई. मस्त आहे. भाऊ पण छान आहेत. कसे आहेत? आता काय हाय काय नाही काय हाय काय नाही हा? काय मंगल काय बोल? छान चाललाय संसार. बस अचानक ठरवलंस लग्न? सांगितलं नाहीस मला की लग्न? कळवायचं तरी ना. नाही मी मेसेज केला होता पण तू ब्ल्यूटिक बंद केलीस लग्नानंतर. मला कसं कळणार तू मेसेज वाचलास की नाही ते? मी मेसेज नाही ते यांना आवडत नाही मी मोबाईल वापरलेलं. पण चांगलं आहे तू
तू लग्न करायचं ठरवलंस, करतोयस, आज तुझं लग्न आहे. खुश आहेस ना? खुशच आहेस दिसतंय. चांगलंय, कर लग्न. मंगल हा. तू खुश आहेस? सांग ना मंगल, तू खुश आहेस का? आता काय हाय तर हाय, नाही तर नाही. त्यात काय काय बोलतेस मंगल? सांग ना. तुझ्याशिवाय कशी खुश असेन बनू? मला असं वाटतंय की मी सगळं सोडून तुझ्याकडे यावं, तुझ्या मिठीत आयुष्यभर राहावं बनू. मग का लग्न केलंस मंगल तू? आपण नदीवर एकमेकाला वचन दिलं होतं ना, लग्न केलं तर एकमेकांशीच. आणि मंगल माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मंगल. या नदीवर आता वेगळ्याने पूल बांधलाय बनू, आणि त्या पुलाखालून खूप पाणी गेलंय. पण ठीक आहे, तू लग्न करतोयस, तू खुश आहेस. नाही मंगल, हे बघ माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की तू खुश आहेस. मंगल मंगल तुला माझी शपथ आहे मंगल, प्लीज एकदा. मंगल हे बघ, नजर नको मंगल, नजर काढू नको, माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल तू खुश आहेस. मी हसत बोलल्यावर उभं राहायला तयार आहे मंगल. मंगल तू खुश आहेस ना मंगल? तुला काही प्रॉब्लेम नाही ना मंगल? तो माणूस तुला त्रास देतोय का मंगल? आता काय हाय तर हाय, नाही तर नाही ना बनू. अरे यार, एकदा ठरव ना तुझं, आहे तर नाही तर नाही. मी नाही तर नाहीला हे होतं ना माझं. मग तसं नाही बनू, पण म्हणजे तो काही त्रास नाही देत मला बनू, पण खूप प्रेम पण करतो, खूप काळजी पण घेतो, सगळं व्यवस्थित आहे बनू. पण काय मंगल? मंगल पण काय? पण तू नाही आहेस ना बनू. काय एवढं काय झालं हसायला? काय नाही, त्यांनी लिहिलं होतं आई बाबा हसत हसत येतात. बने बाबा हे काय चाललंय? ही कोण आहे? इकडे बघे. मंगल मंगले ही काय करते? ही काय इथे करते? तू काय इथे काय? ते चल निघ. नाही बाबा, द्यायला परफ्यूम द्यायला. मग ही कुठली पद्धत आहे परफ्यूम द्यायची? वास घेऊन बघत होती? नाही बाबा. तू का आलीयस इथे? हे बघ, तुझी सावली माझ्या मुलावर पडली नाही पाहिजे. इथे कशी पडेल? ऊन नाहीये आतमध्ये. चल मध्ये डोकं फिरवत. ए बने बाबा 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 मला काही ऐकत. दोन मिनिटं ऐका बाबा. मला काही ऐकायचं बाबा नाही. तिला काहीतरी बोलायचं मंगलला. मंगल दुःखात आहे बाबा. कशी दुःखात आहे? दुःखात आहे का आनंदात आहे? आपल्याला काय करायचंय आता? असं नको बोलू आई. तू बने बाहेर चल. अगं आई माझं नीट ऐक. ती संसार सुखी नाहीये आई. हा? ही संसारात चुकी नाहीये? अरे एवढ्या चांगल्या मुलाशी लग्न केलंय, पैसेवाला आहे, गाडी बंगला सगळं आहे, अजून काय हवंय का तुला? पण बाबा तो मी नाही आहे ना बाबा. येडायस का रे? हे काय बिंडो कायस तू? कसा असशील तू? यार हे काय करतोय? येणार का काहीतरी? चल बाहेर चल, मला ऐकायचं नाही बाबा. बाहेर चाल. बाबा असं करू नका. बनू. हिला सांग, मला डोकं नको फिरव, आधीच सांगतो. पण बाहेर जा. बाहेर चल. नाही बाबा, 2 मिनिटं ऐका बाबा. ती काहीतरी सांगायला आले ना बाबा. मामा मामा म्हणू नकोस त्यांना. मामा मामा याला बनवलास, यांना म्हणतेस मामा. मामी तू मामी 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 करून ना स्वप्न दाखवलीस मला. माझ्या पोराला नादाला लावलंस आणि पळून गेलीस तू. मी नादाला लावला. आवाज खाली. मी नादाला नाही लावलं मामा. मी टायपिंगचा क्लास लावला तेव्हा हा मागे मागे आला होता माझ्या टायपिंगच्या क्लासला. अगं हो, पण तुझ्या टायपिंगच्या क्लासमध्ये तू 6 महिन्यात पास झाली. हा 3 वर्ष झालं टायपिंगच करतो. बाबा मंगलला माझी गरज आहे बाबा. बने बाहेर चल. नाही आई बाहेर चल. आई नको. अरे लोकांना कळलं तर तोंडात शेण घालतील बने. घालू दे, शेण घालू दे. मी ना समाजाची पर्वा नाही करत. बाळा बाहेर ना सगळे फेटा बांधून तयार आहेत. पण बाबा मला त्या मुलीशी लग्न नाही करायचंय बाबा. माझं आजही मंगलवर प्रेम आहे आणि ती सगळं सोडून यायला तयार आहे माझ्यासाठी. मंगल बोल, तू बोल. हो मामा. मामी मी बनूसाठी सगळं सोडेन. नाही बने नको नादाला लागूस परत. तिच्यावर विश्वास नको तू ठेवू. असं नाही ऐकणार. ए तुझ्या बापाला बोलव. जा बाप. ए हिच्या बापाला बोलवा. जा. ओ हिच्या बापाला बोलवा. जा. आईला मीच जातो मरो. बाबा आई बाबाला समजव ना यार तू. काय समजावू मी काय समजावू त्यांना आता?
लोकांच्या पत्रिकेत मंगळ असतो, माझ्या पोराच्या पत्रिकेत मंगल आली आहे. आज मला कळतंय शुभमंगल सावधान का म्हणतात ते. झाले मंगळवारचे सगळे विनोद करून झाले. ते पोराचं लग्न मोडतंय, आईला ऍडिशन घ्यायचे आहेत. एक मिनिट. इथे ऍडिशन कुणी घेतलं? मी इथं नसताना ऍडिशन घेण्याची हिंमत कशी काय झाली? नाही नाही नाही, लिखित होतं. लिखित होता. हो. पंच वाजला काय? परत हिंमत करू नको. हा चल येतो मी. येतो काय मोरे, तुम्हालाच बोलवायला आलो होतो मी. तुमच्या मुलीला इथून घेऊन जा. हो. ती माझ्या मुलाकडे परत यायला निघाली आहे. नाही ती लाग बोलल. तुमच्या पोराचा स्वतःवर ताबा नको. आता वहिनी मला रोज रोज चहाला बोलवतात, मी येतो काय विचारा? आपला चहा कशाला काढताय आता? बोलवतो. पण मुळात तू यांना चहाला बोलवतेस कशाला? तुझ्याकडे मी नंतर बघतो. ओ हा आत्ताच्या आत्ता मुलीला तुमच्या इथून घेऊन जा. आहे. मुलीला घेऊन जा इथून. ठीक आहे चल पोरी बाबा ऐका. चल. बाबा ऐक रे चल तू. बघ आता ह्याचं लग्न ठरलंय ना बाबा बेटा. वो अफसाना जिस अंजाम से जाना जाते हैं वो अफसाना नहीं होता. चष्मा लावायचा. असं पण वाचता येत नाहीये तुम्हाला. हे इथून लिहून आणलं, हे वाचता येत नाहीये तुम्हाला. कळलं काय? करा एकदा प्रयत्न करा. एकदा प्रयत्न. बेटा बाबा चल जाऊया. वो अफसाना जिस काय परत? हे कुठलं आहे तुमचं मोरे? ते लिहून आणलं होतं पाट्यात. आता लिहून आणल्यावर पण वाचता येत नाहीये. बरं ठीक. चल बाबा बनू बाबा बाबा चल चल तू बनू मला माहितीये तुझं काय झालंय. हे बघ लग्न झाल्यानंतर फसल्यानंतर आहे ना पुढचे सगळे दरवाजे बंद होऊन जातात. त्याच्यानंतर आहे ना आपण कोणावर कितीही जीव लावा फक्त प्लॅटोनिकच राहतं. चालायचं. तुमचं काय काढताय? पोरांना समजावा. बाबा 2 मिनिटं ऐकून तर घ्यायला तिचं. बाबा बोलतायत तर बरोबर आहे. हे बघ बेटा तुझं आता लग्न जमलंय ना, लग्न करून टाक. लग्नानंतर ना जुन्या मैत्रीला चोरून भेटण्यातलं लई मजा असते. पोरे काय सुचवताय पोरांना? अरे पण मुळात आम्ही चोरून कशाला भेटू? प्यार किया है तो डरना क्या? हा, पण- मी आता हिचा हात पकडतो आणि मंडपात जाऊन सांगतो सगळ्यांना की माझं लग्न मोडलं. मी फक्त मंगळचीच लग्न करणार, तिच्यावरच प्रेम करतो मी. आणि हिच्या नवऱ्याला पण जाऊन सांगेन मी. ए बाळा, तिच्या नवऱ्याला नको सांगूस, तो तुला तुडवेल. मामा मी माझ्या नवऱ्याला सांगेन की माझं फक्त बनूवर प्रेम आहे. मी त्याला तोंडावर बोलायला तयार आहे. मी त्याला सांगेल मला फक्त बनू बरोबर राहायचं, तू मला मुक्त कर, मोकळं कर तुझ्यातून. असं असेल तर मी पण माझ्या बायकोला सांगतो पलीकडे माझं प्लॅटोनिक आहे, मला मोकलं कर. काय मोरे मध्ये ह्यांना समजावा ना तुम्ही. मोरे तुम्ही निघा आणि मंडपाच्या बाहेर नको, पृथ्वीच्या बाहेर जा. निघा तुम्ही. निघा तुम्ही. आलो. अरे या जावय बापू या. आता इकडं आहे का? जावय आले. हा? या. इकडं. अगं माझी मंगुती तिकडं काय करतीया? मंगल हा? मंगल बोल. मंगल बने मूर्खपणा करू नको. तुम्ही मध्ये पडू नका बाबा. काय झालं? मंगल बोल. मोरे समजावा ना. मंगल हीच वेळ बोल. समजावा ना काहीतरी. काय बोलायचं मग? काय बोलायचे? बाबा मंगल बोल, नंतर मग पस्तावायला होईल. अरे मी काय समजव आता? मी काय समजव? अपना अंजाम दिल से जाने नहीं दिया फिर अपना. मोरे तुम्हाला असंही वाचता येत नाही, तुम्हाला कळतंय? असंही वाचता येत नाहीये तुम्हाला. नाही ते घामा मुलांना मधली मधली अक्षरं पुसली गेलेली आहेत. शूटिंगला लय वेळ लावतात. सकाळी लिहून घेतला होता माहिती आहे. जाऊ द्या ना मग. आता काय मंगल तू सांगणारच का? मी बोलू मी आता. सांगते लवकर मी बोल. सांगते मी सांगते. हो काय काय सांगायचे मग? हो? काय सांगायचे? ते- हा मी हम्म. मी आणि हा नाही का, म्हणजे मी आणि हा हॅलो तुझा मानलेला भाव आहे. हा माहिती की मग मला ते. हो हो आपल्या लग्नात हेच होता का ग? किळी बांधायला ए बाळा, हेच होता ना? पाहिलंस, तुझी ओळख केळी बांधणार आहे. ही तुझी ओळख आहे. आता का तू विषय घे, संपव आणि चल निघ इथून. पण केळी डझनावर मिळतात, त्यांचं संत्र्यांसारखं नसतं. एकदा सांग ना, या वाक्याचा अर्थ सांग ना, काय म्हणायचं? कळणाऱ्यांना बरोबर कळतं, हो की नाही? नाही
नाही. ए यार चला गेला का काय टाइमपास लावलाय लागा मी येड्यावाने बसलोय तिकडे बाहेर तुम्ही सगळे इथे या रूम मध्ये मंगू चला गेला का मंगल बोल ना मंगल, शेवटची वेळ मंगल, बोलून टाक मनातलं. काय मंगल बोल प्लीज बोल. मला बोलायचंय तुमच्याशी काहीतरी. बोल की ग मंगू काय बोलायचे मी नाही का हं? मी हा हा आणि मी हा बोल के हा 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 माझा मानलेला भाऊ आहे ना. आपण 501 चा आहेर करूयात का याला? ए, मंगल आहे काय बोलतोस तू? आला का भावच आहे की तुझा 501 कशाला 2001 चा आहेर रे तुला भावा चालेल 2001 चा आहेर करूयात ए, आपण. मंगल मंगल बेटा 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 जाने दे बेटा जाने दे. दुनिया छोटी है, मोहब्बत थी इसलिए जाने येऊन दे. आणलंय कशाला रिस्क घेताय चला चला बाहेर ए क्या बात है, जोरदार टाळ्या. कहर सिच्युएशन आणि कहर परफॉर्मन्स. वा मजा आ गया. प्रसादा वा वा मस्त होती कॉन्सेप्ट. प्रथमेश छोटी होती पण बहारदार कॉन्सेप्ट होती आणि मस्त फुलवलीत. कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती. पशा मला ते फार आवडलं, कंसात लिहिलंय ते फार मस्त होतं, फारच मस्त होतं आणि ते इतकं मस्त फुलवलंस तू, मजा आली खूप. ईशा ॲज युजल फॅन्टॅस्टिक. शिवा मस्त दिसतेस, गोड दिसतेस. बने तू पण गोड दिसतोयस. मोरे आपल्या हातात सगळं काही लक्षात ठेव. जे तू आज लिहून आणलंस ते सगळं ते पण मस्त होतं. ती पण आयडिया मस्त होती आणि ती पण तू फुलवलीस पण मस्त. ते हाय तर हाय नाही तर नाही वरनं मला हाय काय नाही काय आठवलं. हाय काय नाही काय नावाचा चित्रपट मी आणि पुष्करनी डिरेक्ट केला होता. त्यानंतर 16 वर्षांनी मला परमेश्वरांनी सईबरोबर काम करण्याची संधी दिली गुलकंद नावाच्या चित्रपटात. आता मी ठरवलं चित्रपट आल्यानंतर नाही, सुरुवातीपासून प्रमोशन करायचं. मजा आली मजा आली. सई लवली परफॉर्मन्स, फार मजा आली. वेगळीच कॉन्सेप्ट होती, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान फुलवलीत, सादर केलीत. खूप दिवसांनी मोरे तुम्ही असा इजहार केला त्याबद्दल थँक्यू. मजा आली मला आज. वी आर ऑलमोस्ट ट्विनिंग आणि छान झाला परफॉर्मन्स.